देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झालेत। पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवण्याचं भाजपाचं अनेक वर्षांचं स्वप्न आज साकार झालंय। त्यासोबतच आसाममध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून पुदुच्चेरीची विधानसभा निवडणूक ही जिंकली आहे। तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजयनं ब्लॉकबस्टर विजय मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। केरळमध्ये काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत विराजमान होणार आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय। अनेक वर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे। निवडणुकीच्या प्रचारापासून ते मतदानापर्यंत भाजपाने आखलेली रणनीती आणि मतदारांमध्ये झालेला बदल यामुळे ही लढत अधिक चुरशीची ठरली आहे। तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी ते बहुमताच्या मॅजिक फिगर पासून दूर आहेत। मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून टीव्हीके पक्षाला तामिळनाडूत सत्ता स्थापन करता येऊ शकते। दरम्यान अभिनेता विजय यांचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं समोर येताच मोठ्या घडामोडी सुरू झाल्यात। अभिनेता विजयचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी काँग्रेसनं टीव्हीके सोबत आघाडी करावी यासाठी ऑफर दिली आहे। मात्र राष्ट्रीय राजकारणातील द्रमुक सोबतची आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे आसाम विधानसभा निवडणूक 2026च्या निकालात आसामच्या जनतेनं काँग्रेसला सपसेल नाकारलंय। तर आसामच्या सर्वच्या सर्व 126 जागांवर दणदणीत आघाडी मिळवत विजयाचा मार्ग निश्चित केलाय। केरळमध्ये गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांचा पराभव झालाय। केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDF सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे। डाव्या पक्षांच्या LDFचा यावेळी पराभव झालाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।